दीर आणि वहिनी यांच्यामधील नात्यामध्ये थट्टा मस्करी होतच असते, पण कधी कधी हे नाते कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही। एखादी वहिनी आपल्या दीराबरोबर शारीरिक संबंध ठेवू इच्छित असते, दोघांमध्ये जे काही चालू असते ते इतरांना माहीत होऊ नये असे त्यांना वाटत असते, पण जेव्हा हे लपलेले शारीरिक संबंध उग्र होतात त्यावेळी भयंकर घडते आणि दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागतो। आजची घटना अशाच प्रकारची आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। आपल्याकडे एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची, अगदी त्याच पद्धतीची आजची घटना आहे। उत्तर प्रदेशातील बांदा हे एक गाव आहे। या गावात आशा देवी ही महिला आपल्या कुटुंबासह राहते। घरात पती, लहान दीर आणि सासू एवढे त्यांचे कुटुंब। मोलमजुरी करणारे हे कुटुंब अतिशय आनंदात राहते। आशा देवी यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झालेले होते। त्यांना सुरुवातीला एक मुलगा झाला। पती रोज कामावर जाऊन बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता, मात्र आशा देवी हिला जी इच्छा पाहिजे होती ती शांत बसून देत नव्हती। त्यामुळे ती वयाने लहान असलेला दीर सुनील याच्या बरोबर लोंढा घोळत होती। आता दोघेही एकाच घरात राहत असल्यामुळे दोघांच्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत गाठीभेटी चालायच्या। दोघांची ही थट्टा मस्करी चालायची। यामध्ये आता सुनील हा मोठा होऊ लागला होता। त्याच्या लग्नाबद्दलही घरामध्ये विषय निघू लागला होता, पण लग्न झाल्यानंतर बायको बरोबर काय करावे लागते याचा अनुभव घेण्यासाठी तो आशा देवी हिच्या बरोबर जवळीकता साधू लागला। जी जवळीकता आशा देवी हिच्या बरोबर साधत होता त्याची आशा देवी हिला जाणीव होऊ लागली होती। त्यामुळे आशा देवी अनुभवी होती। सुनील याला काय पाहिजे ते तिच्या लगेचच लक्षात आले। त्यामुळे तिने एके दिवशी सुनील याला घरात कोणी नसताना जवळ घेतले। तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला सर्व शिकवते असे सांगितले। सुनील हा आशा देवीचे बोलणे ऐकून खुश झाला, कारण सुनील याच्या मनात जे काही चालू होते त्याबद्दल आशा देवी बोलत होते। काही दिवसांचा कालावधी निघून गेला आणि आशा देवी हिने आता सुनील याच्या बरोबर शारीरिक संबंधाचे धडे गिरवायला सुरुवात केली। सुरुवातीची वेळ होती, त्यामुळे सुनील हा समोरील दृश्य पाहून घाबरून गेला। जे काही आशा देवी सुनीलला दाखवत होती ते पाहून त्याच्या अंगावर घाम आला। पहिला दिवस असाच गेला। त्यानंतर घाबरलेला सुनील हा आशा देवी हिच्या समोरही जायला लाजू लागला, पण हे लाजणे काही दिवसातच बंद झाले। आता सुनील हा देखील आशा देवीची काय इच्छा आहे हे समजून घेऊ लागला होता। घरात कोणी नसले की आशा देवी आणि सुनील यांचा शारीरिक संबंधाचा पाठ सुरू होऊ लागला। यामुळे एकतर आशा देवी संतुष्ट झाली आणि सुनील यालाही आता धडा मिळाला होता। दोघांचे कार्यक्रम हा नित्यनियमाने चालत असे, याची घरात कोणालाच काहीही माहिती नव्हती। जे काही चालू होते ते दोघांमध्ये चालू होते। या कालावधीत सुनील जे काही पैशाची कमाई करत होता ती कमाई तो आशा देवी हिच्याकडे देत होता। तुम्ही मला एवढे सर्व करून देत आहात, त्यामुळे तुम्हालाही काहीतरी दिले पाहिजे असे त्याला वाटत होते। काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर आशा देवी हिला दिवस गेले। तिच्या पोटात बाळाची निर्मिती होऊ लागली। त्यावेळी तिने सुनील याच्याबरोबर काही दिवस शरीर संबंध बंद केले। आता सुनील हा देखील जे काही चालू होते ते बंद करण्याच्या मूड मध्ये होता, कारण गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचे शरीर संबंध चालू होते। आशा देवी हिला काही महिन्यातच दुसरा मुलगा झाला। जो मुलगा झाला तो सुनील याच्या सारखाच दिसू लागला होता। त्यामुळे आशा देवी हा मुलगा सुनील याचाच आहे असे स्पष्टपणे घरात सांगत होती, मात्र घरातील सर्वच जण तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते। घरच्या लोकांना दीराबरोबर आशा देवी मस्करी करत असेल असे त्यांना वाटत होते, पण मुलगा मोठा होऊ लागला तेव्हा आशा देवी सुनील याला जास्त चिडवू लागले। हा लहान मुलगा तुझाच आहे, जे काही आपले चालू होते त्यामधूनच हा झाला असल्याचे ती सुनील याला म्हणत होती। त्याचबरोबर सासूला देखील आशा देवीने सुनील हा मला शरीर संबंध केल्यानंतर पैसे देत असल्याचे सांगितले, पण सून जे काही बोलते त्यामुळे सासू सुद्धा वैतागली होती, कारण आता सुनील याचे लग्न होणार होते। आशा बोलण्यामुळे सुनील याला मुलगी भेटणार नाही असे त्यांना वाटत होते। सुनील हा देखील आशा देवी जे काही बोलत होते त्यामुळे तो हैराण झाला होता। जे काही झाले होते ते त्याला माहित होते, मात्र लहान मुलगा लग्नाच्या अगोदरच झाला याचा त्याला पश्चाताप होता। जर आशा देवी असेच बोलत राहिली तर माझे लग्न कधीच होणार नाही याची भीती सुनील याला होती। त्यामुळे त्याने एके दिवशी आशा देवीचा प्लॅन संपवायचा असा निश्चय केला। 3 नोव्हेंबरच्या रात्री आशा देवी ही तिच्या मुलाबरोबर घरात झोपलेली होती। सुनील याने घरात प्रवेश केला, तिला बेशुद्ध केले आणि मध्यरात्रीच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ घेऊन गेला। त्या ठिकाणी विटाने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली।
यामध्ये आशा देवीचा मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कचऱ्यामध्ये आशा देवीला पुरले आणि घरात येऊन झोपी गेला। मात्र पहाटेच्या सुमारास लहान मुलगा अचानक रडू लागला, त्यामुळे आशा देवीची सासू जागी झाली। त्यावेळी आशा देवीच्या रूम मध्ये मुलगा रडत असताना दिसला, पण आशा देवी कुठेही दिसत नव्हती। त्यामुळे त्यांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडत नसल्याने सुनील याला आवाज दिला। त्यावेळी सुनील धावत आला। जो काही प्रकार घडला होता तो त्याला माहित होता। नाटकीय भूमिका घेऊन त्याने आशा देवीला शोधायला सुरुवात केली। सकाळ झाली होती। सर्व लोक काय गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी आशा देवीच्या घराकडे गेले। काही कालावधी उलटून गेल्यानंतर सुनील यालाच आशा देवीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसला। आशा देवीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती। आशा देवीचा कोणी खून केला, रात्री कोण घरात आले होते याचा कोणालाच काहीही ताळमेळ लागत नव्हता। त्यानंतर या प्रकरणाची माहिती जेव्हा पोलिसांना दिली त्यावेळी पोलीस घटनास्थळी आले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि काही वेळातच पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी केली। त्यावेळी रात्री घरात झोपताना किती लोक होते याची विचारपूस केली। त्यावेळी सुनील याने घरात आम्ही तिघेच होतो असे सांगितले। जेव्हा पोलिसांनी सासू आणि सुनील यांना पोलिसी खाकी दाखवली त्यावेळी सुनील याची बोबडी वळाली, कारण पोलिसांनी सुनील याला एक प्रश्न केला। रात्री घराचा दरवाजा लावलेला होता, पण जेव्हा सकाळी दरवाजा उघडला तेव्हाही दरवाजा लावलेलाच होता। मग घरात तू एकटाच पुरुष होता। तुझ्या आईकडे चौकशी केली, पण त्यांच्या बोलण्यावरून काहीही स्पष्ट होत नाही, पण तुझ्या बोलण्यात काहीतरी खोटं आहे। त्यामुळे हा खून तूच केला असल्याचे पोलिसांनी सुनील याला दरडावून सांगितले। त्यावेळी सुनील याने जो काही प्रकार घडला त्यानेच केला असल्याचे सांगितले। काही कालावधीतच पोलिसांनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेली वीट काठी जप्त केली आणि सुनील याच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी एवढ्या तातडीने तपास लावल्यामुळे वरिष्ठांनी पथकाला 10,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले। अशा प्रकारे एक आगळा वेगळा खून झाला होता। जे काही झाले होते ते अतिशय वाईट होते, पण यामध्ये दोघांची चूक होती। त्यामुळे आपण करायला जातो आणि आपल्याच अंगलट येते। अशा प्रकारे आजची घटना आहे। धन्यवाद मित्रांनो। अशाच नवनवीन मराठी क्राईम शोज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।